नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। दिवाळीनंतर आमच्या भागातल्या शेतकऱ्यांची सगळी शेतातली कामं सगळ्यांची सुरुवात होते पहा। आता दिवाळीनंतर इथे कारखाने वगैरे ऊसाचे सुरू होतात, त्यानंतर ऊस तोडणी चालू होते। ऊस तोडणीनंतर त्या ऊसामध्ये तोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लावण करणे किंवा त्या लावणीमध्ये कांदे लावायचे, लसूण लावायचे, ही सगळी कामं या कामांना आता दिवाळीनंतरच सुरुवात होते। आणि थंडीचे दिवस असतात आणि शेतातली कामंसुद्धा भरपूर असतात, त्यामुळे खूपच शरीर आपलं इरिटेट होतं पहा। म्हणजे अगदी शरीराला हातापायांना भेगा फुटायला चालू होतात पहा। आणि इथे पहा, हा ऊस आमचा गेलेला आहे या वावरातला। आणि इकडे आमच्या आता ऊस गेल्यानंतर पहा, असे जे बांध आहेत कडेचे बाजू वावराच्या साईडने जे चारी कोणा आहेत, चारी बाजू आहेत, त्या स्वच्छ करून घ्यावे लागतात। आणि मग हे सगळं आतल्या बाजूला उचलून टाकायचं घाण सगळी, आणि मग हे पेटवून द्यायचं। अशा पद्धतीने आमचं आज काम चालू आहे, म्हणजे कालपासून चालू आहे हे। म्हटलं आज थोडासा व्हिडिओ करूया। ही आमची झाडं पहा, नारळीचं, चिक्कूचं, आंब्याचं, अशा पद्धतीने एक झाड लावले, म्हणजे एक नारळ, एक चिक्कू आणि एक आंबा, असं ही सगळी बांधांना झाडं आहेत पहा। छान असं पूर्णपणे बांध आमचा भरलेला आहे। आणि आम्हाला चिक्कू किंवा नारळ, आंब्याच्या दिवसात आंब, हे सगळं आम्हाला काहीही आणावं लागत नाही बाहेरून। खूप सारे चिक्कू वगैरे मिळतात। आणि तिकडे पहा, तिकडं केळीचं पण आहेत झाडं, मग तिथं पण केळी लागलेत त्याला, 1 2 3 घड आहेत केळीचे। इकडे नारळीचे, चिक्कूचं, आंब्याचं, शेवग्याचं पण आहे पहा। आता शेवग्याचा जरा तोडले ते, त्याला फुटवा आल्या, आता त्याला अजून काही शेंगा लागलेल्या नाहीत। ही आंब्याची जी झाडं आहेत आमची, ती सगळे हापूस पैरी आंबा आहे। याच्यामध्ये साधा आंबा एकही नाही। आणि ते नारळाचे पहा, नारळ सुद्धा खूप भरपूर लागलेले आहेत। दिसतंय का नाही तुम्हाला माहीत नाही, पण नारळ आहेत भरपूर, बारीक आहेत, मोठे आहेत। काल थोडे नारळ काढलेत। इकडे पहा, या अशा पद्धतीने ही सगळी घाण आम्हाला काढून आतमध्ये ओढून लावायची आहे। आता होत आले सगळ्या बाकीच्या 3 बाजू झाल्यात, आणि ही 4थी बाजू थोडीशीच राहिली आहे। इकडे पहा, खूपच छान सुंदर आणि मस्त दिसायला लागलाय बांध आमचा आता। वर्षा हाय कर। हाय, आता व्हिडिओची आठवण झाली नाही ताई तुम्हाला? अगं कामात होतो कालपासून, आठवण झाली। आता काम संपत आल्यावर लक्षात आलं, अगं जरा थोडा व्हिडिओ तरी म्हटलं करूया। आमच्या यूट्यूब फॅमिलीला आम्ही काय करतो ते माहिती पाहिजे आता। होय, इथनं पुढे आपल्या शेतातली लगबग चालू झाली, कामं भरपूर आहेत आता इथून पुढे। आणि इकडे पहा, हे इथलं एवढंच थोडंसं राहिलंय, बाकी सगळं आम्ही स्वच्छ केले पहा। किती छान दिसतंय पाठीमागे। आणि झाडाच्या खाली काम आहे, त्यामुळे सावली पण आहे, मस्त वाटते काम करायला। वारा पण खूप सुटलाय, थंडगार हवा आहे। हे चिक्कूचं झाड पहा, चिक्कूचं झाडं पण आमची खूप मोठी आहेत, आणि चिक्कू पण लागलेत त्याला थोडे। आता मोठे झाडं काढायचे पण आहेत, अजून काढले नाहीत। आता काढायचे होते, पण आम्ही म्हटलं उद्याला काढतो, कारण हे आता सगळं आम्हाला काम संपवायचं आहे। हे पहा, इथे लहान आहे अजून, इकडे हा पण लहानच आहे, हा थोडा मोठा झालाय पहा। असा चीक येतोय पहा, आणि हा चीक एकदा हाताला लागला की निघत नाही लवकर। इकडे पण चिक्कूचं झाड आहे पहा, याला पण खूप सारे चिक्कू लागलेत। आहेत पहा चिक्कू, मस्त। वर्षाने खुरपं घेऊन या सांगितले मला, दुसरं खुरपं घेऊन जाते मी। इकडे खुरपं ठेवले, आमचं पाण्याची बॉटल वगैरे सगळं इकडं आहे। आम्ही टेप रेकॉर्ड पण आणलाय पहा, गाणं ऐकायला छान वाटते, गाणं ऐकत बोलाय। हा पहा, आता सध्या बंद केलाय, चार्जिंग करून घरातून आणलंय आणि इथे लावतोय आम्ही। हा
तर हे थोडंसं इथे पहा पाला पेटवला आहे, म्हणजे ते ऊस तोडायचे फडकर येतात ना, त्यांनी सकाळचं थंडी वाजते म्हणून थोडे असे जागं दिसते तुम्हाला पेटवलेलं ना, ते त्यांनीच पेटवले. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.